शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची समजूत काढण्यासाठी पक्षांना शेवटची संधी आहे। आजचा दिवस महापालिका निवडणुकांसाठी निर्णायक ठरणार आहे। छत्रपती संभाजीनगरमधील मंत्री पक्षाच्या उमेदवारांना माघारीसाठी धमकावतायत असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केलाय। काही अधिकारी फोनाफोनी करतायत असा आरोप सुद्धा अंबादास दानवेंनी केलाय। संभाजीनगरात विशेषतः सत्ताधारी पक्षाचे मंत्री शिवसैनिकांना जे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षावरून उभे आहेत त्यांना दम देण्याचा प्रयत्न करतात, धमक्या देण्याचा प्रयत्न करतात आणि काही अधिकारी सुद्धा उमेदवारांना फोन करतात। मी एवढाच इशारा देतो की घोडा मैदान जवळ आहे, एकेकाचा हिशोब ठेवला जाईल। अधिकाऱ्यांना विशेषतः मी सांगतो, एखाद्याने फोन केला ना तर त्याची नेहमी गाढ होऊन मिरवणूक काढली तर माझं नाव अंबादास दानवे नाही, लक्षात ठेवा। आम्ही आमचे सक्षम आहोत, दोन्ही पक्ष आमची मैत्रीपूर्ण लढत चालू आहे। अंबादास दानवेंनी जेवढे उभे केले ना तेवढे निवडून आणावे, आमच्यात वाद लावण्याचा काही प्रयत्न करू नये। आणि आता प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांचा उद्या संयुक्त मेळावा पार पडणार आहे। वरळीमध्ये उद्या संध्याकाळी NSCI डोममध्ये हा मेळावा होणार आहे। मेळाव्याद्वारे फडणवीस आणि शिंदे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ वाढवणार आहेत। मुंबईच्या विकासाचं विजन या मेळाव्यात मांडलं जाणार आहे। मेळाव्याला भाजप आणि शिवसेनेचे आमदार, खासदार, पदाधिकारी आणि नेते उपस्थित राहणार आहेत। तर दुसरीकडे मुंबईतील उमेदवारांना आज उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। शिवसेना भवनात दुपारी 2 वाजता ठाकरेंच्या सेनेची बैठक होणार आहे। प्रचाराची रणनीती आणि इतर बाबींसंदर्भात ठाकरे उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत। यावेळेला मनसे नेते अमित ठाकरेही पहिल्यांदाच शिवसेना भवनात जाणार आहेत। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे सुद्धा उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत। पुढच्या घडामोडीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी एकत्र हेलिकॉप्टरमधून प्रवास केला। विकास कामांच्या भूमिपूजनानंतर अजित पवार आणि बजरंग सोनवणे यांचा हा एकत्र प्रवास पाहायला मिळाला।